모으면 이제 솥밥 있잖아. 그거 하나만 빨리 좀 만들어 봐봐. 플레이팅 신경 써서. सो जा भाई इधर। आज काय खरं नाही, आजच्या गाण्यांवर राडा होणार तुझा। आज एका दिवसात बॉडी बनणार यायची। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग। आणि मगाशी मी दुपारपासून संध्याकाळपर्यंत एडिट करत होतो। एडिटची एक दोन कामं होती, सो ती कंटिन्यू करत होतो संध्याकाळपर्यंत। तर डोळे माझ्या मध्येच असे एवढे झालेले। सो संध्याकाळी गेले 5:30-6पर्यंत एडिट केलं। त्यानंतर अर्धा झोपलो, परत उठलो, परत एडिटला बसलो भाई। एडिट वगैरे सगळं केलं। मग आता डायरेक्ट जिमला आलो। मग आता बाहेर बसलो आहे जिमच्या। बोलो थोड्या वेळ जरा बसेन, बोलेन आणि मग नंतर घरी जाईन, कारण अंजली कामावरून आलेली। तर लगेच की भाई केस मी सोडूनच बसलेली तयारीत, तर ही पण कामावरून आलेली। जिम तर काय इथेच आहे। रोलो जरा बाहेरून बसतो। तर आज असं एकदम असं जरा आज एनर्जी एकदम लो होती एकदम। असं काय माहिती, दिवसभर मी घरीच होतो, आज कोणाला भेटलो नाही, काय नाही। मग आपलं काम केलं, जिमला आलो। तर ते सगळं आता वातावरण सगळं असंच आहे। आता आय होप बघू आता काहीतरी जाऊ कुठेतरी खायला नाही बाबा, मी जेवली। वॉफल केलं ना। चला, कॉन्टेंट मिळाला, बाय बाय। आता आम्ही जाणार वॉफल खायला। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग। आणि आता रात्रीचे वाजले 1-1:30 वाजलेत। हे भाई हे लोक मला घेऊन आले भाई ते शुभमच्या घरी। हा पण आलाय बघा, हा पण आलाय, हा सगळीकडेच असतो आमच्याबरोबर। तर असं सगळं आहे। तर मी आणि अंजली आम्ही जाणार होतो वॉफल्स खायला, पण आमचा प्लॅनच कॅन्सल झाला, कारण अंजली झोपली। मी तिला फोन करत होतो पण ती झोपली। ती बोलली मी झोपते, उद्या आपण जाऊ। मग आम्ही उद्या जाणार आहे वॉफल खायला। बेल्जियम अँड वॉफल्स खाणार काय तुम्ही? बेल्जियम अँड वॉफल आम्ही तर जाणार बाबा। तर इथे अशा लाईनीत त्यांच्या डेड बॉड्या पडल्या। साहेब मी पण झोपणार आहे। नको ना प्लीज सांगितलं। तर भाई असं सगळं आहे। आणि आता उरलं काय बोलायचं, हा प्रश्न आहे। हा मोठा प्रश्न व्हायला लागला। जसजसे आपले दिवस जवळ लागले, 100 दिवस आपले संपायला लागले, तसं मला आता विचार करावा लागला आहे की आता काय बोलायचं। आता हा 78 डेज किंवा 79 असे असेल, कुठला तरी दिवस असेल। आता एवढे दिवस एवढं सगळ्या भरपूर गोष्टी बोललो आहे, म्हणजे पाक पोरांनी त्यांच्या गर्लफ्रेंडपासून सगळं सांगून रिकामे झाले। आता काहीच बोलणार ना, आता बोलायला काही उरलंच नाही। सो मला असं वाटतं की काहीतरी कॉन्टेंट शोधून काढला पाहिजे। आता डेली लाईफमध्ये बोलायला गेलं तर आता मगाशी मी एडिट करतो, एडिट करताना आता काहीच बोलू मी। एडिट टाईमलॅप्स लावायचं मला कंटाळा आलेला की आता बस झालं, म्हणजे किती टाईमलॅप्स लावणार आणि किती काय गोष्टी बोलणार। जिममध्ये भपावगिरी केली, त्यानंतर तिकडे बाहेरून बसलो आणि मग डायरेक्ट आता इथे आलो। आणि इथे आलो आणि बोललो ना की काही गोष्टी या प्रायव्हेट असतात, तर त्या पोरं त्या गोष्टी बोलतात, तर सगळ्याच ब्लॉगवर टाकता येत नाही। त्यातली काही गोष्ट आहे। एनिवेज आज मी लई खुश आहे, मला बरं वाटतं आहे। आम्ही 4 चांगल्या गोष्टी बोललो, मला खूप असं रिलीफ आणि हलकं वाटतं आहे, बरं वाटतं आज। सो असं सगळं आहे। बाकी आता सकाळी उठल्यावर बोलू, सकाळी उठल्यावर काय ना काय बकचोदी करू। पोरं आपली तेवढी सक्षम आहेत बकचोदी करायला। सकाळी भेटू भाई आणि दुपारी ब्लॉग मस्त एडिट करून टाकीन, काय टेन्शन घेऊ नका। जिकडे कंटेंट कमी पडला तिकडे आपले 2 भाऊ आहेत, बबडी आणि साहिल, वन साईड कॉन्टेंट काढतात। कॉन्टेंटची कमी नाही तशी, पण अशी आहे। बोलू आता सकाळी, बाय बाय। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग। गुड मॉर्निंग। आणि आज आपल्याला रामू शेठ क्या होणार आहे? हां अंडा बनवायला थोडी असतो, अंड्याची पोळी बनवतात। अंडी बाहेरून विकत येतात। अंडी काय घातलीच तू इकडे आत, अंडी बनवली बोलतो। हां तू, हां मग प्रत्येकजण आपापलंच बनवणार आहे। मी माझी पोळी बनवणार, तो त्याची पोळी बनवणार। बरं ना माझी पोळी भाऊ, मी काय नाही बोलत। अंडी फोडून दे लवड्या जास्तीत जास्त। अंडी फोडायला येत नाही तुला?
लावड्या फोडून देईल. एक लात मारल ना सगळी अंडी फुटल. हा मस्त मस्त बोई गोल आली हा भाई. रामू भाई गोल पोळी बनवली बरोबर. रामू आहे वेलचोदा. कधी शिकला तू अंड्याची पोळी बनवायला शुभम? कधी बनवायला शिकला तू पोळी? आपला अंड्याचा हा अंड्याचा काय पण हा आहे तसं. कुठल्या शाळेत होता तू? ओव्हर कॉन्फिडन्स झालेला एवढे लागले. मी माझे शब्द परत घेतो. माझ्या अंड्याची पोळी मीच करेन. नाईस. इथे होल पडला फक्त जरा पण जा खाईन मी एवढं काय नाही. आपल्याकडे बाबा हे नाही लाल चटणी नाही तिखट. मग माझ्या ह्याच्यात ते टाक. झालं. हा हा बघ आता आता थांबा. 1 2 3 शेट वाव. आमचा मित्र पण असाच एक पलटी मारतो. तो गेला आता आता घरी नाही. तो गेला त्याच्या घरी गेला. डॉट कोपरला सकाळी सकाळी गेला पप्पाने डबा द्यायला. मी पण पिणार आहे ना. हे आम्ही काढले अमूलचं दूध. काय रे बोल बोल. हा सर. बबडी सरांचा आदेश आला चहासाठी. बबडीने आतून सांगितलंय चहा ठेवा. बाई ठेवा आता. तो बोलला नाही एवढा. ऍक्टिंग करून मला अंगाला आली. आता काय होणार साहिल? काय होणार आता? व्हॉट टू डू? आता ते वरतून पडणार. हे भाई मरू दे ना. थांब ना व्यवस्थित. लोकांना मरू तर द्या नीट तुम्ही. तेरे लाइफ में सब अच्छा चालू है भाई. हमारे में नहीं चालू तो रिमोट मुझे गुड़ के गया देख. तर आम्ही असंच बसलोय. काय नाही काय मस्त ओम शांती ओम वगैरे बघत होतो. तर आता विचार करतोय काय करायचा. साहिल थोडा कॉन्टेंट हवा आहे मला. तर मग आता मी तिला बोलणार आहे. तू कॉलेजला कोणतं होता? साठे महाविद्यालय. काय केलं 11वी 12वी? नाही ना 11वी 12वी वेगळा कॉलेजला होतो. माझ्या स्कूलच्या कॉलेजला होतो. ही ज्युनियर कॉलेज. हा फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर मी होतो साठे महाविद्यालय. काय केलं साठेमध्ये? काय आहे सकाळी उठायचं कॅन्टीनमध्ये जायचं. नाही हे ठीक आहे. कुठल्या स्ट्रीमला होता? डिग्री काय घेतली? पॉलिटिकल सायन्स BA. काय बोलतो? BA ला होता? पास झाला? मग भाई O+ आहे आपल्याला. काय बोलतो? मग मला वाटतं तू T+ आहे की P+ आहे की K+ आहे R+ आहे. तू आहेस का प्लस? काढू मी तुझे प्लस काढू काय? V+. तर हा आता मी विचार करतो की आता भाई कॉन्टेंट काय करायचं. तर काहीतरी चल एक गेम खेळ खेळूया ना काहीतरी आपण. चल आयुष्याचा खेळ चालू आहे मित्र. इथे तू काय खेळ खेळतोय? बबडीचं इंट्रोडक्शन नाही थोडे डबल करायचे थोडे. आमची पोरं सकाळची कॉलेज जातात. तो भाऊ आपला रात्रीच्या कॉलेजला जायचा. हा भाई अरे हे तू नाईट कॉलेज नाईट कॉलेज. अरे मित्रांनो आजचा ब्लॉगचा कॉन्टेंट हा जर कमी असेल तर तो फक्त एका माणसामुळे. ती आणि म्हणजे अंजली डीडी. ती मला काल बोलली वॉफल खायला जाणार. मला वाटलं निघेल कॉन्टेंट. वॉफल खाईन बोललो मस्त बोलीन मस्त होईल. ऐन मुवमेंटला सगळा प्लॅन कॅन्सल केला आहे. मग तोपा दिला म्हणजे मी खाली पेट्रोल टाकायला गेलो. मला बोलते मला झोप आली. आता झोपते मी. झोपली. काय बोलायचं आता. तोच ब्लॉग कंटिन्यू करतोय मी मगापासून. हा बघा कसा भिडतोय बघा. हे बघा भिडतोय बघा कसा आहे बघा. हो बघा काकी बघताय काय बघा. हा बघा काकी हे बघा. जेवढा फास्ट बोलत नाही तेवढा फास्ट टाईप करतोय. हा
एखादा चल तुला असं सगळं हाकल्या बोल एखादा रॅप बोलू दाखव चल फुल फास्ट बोल. आज रात्री गेकरोळीला रॅप होतो आपण नाईट आउटला जाणार. आज रे ते हा काय पण याचं ठरून रिकामा झाला या डेंजर आहे भाई. तर आता जाईन बाय घरी. माझं वॉफल खायचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. गरम होते रे ये बेडरूम मध्ये. हा माझं मित्रांनो वॉफल खायचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. आता काय माहित कधी वॉफल खायला मिळणार. कोण हगलं काय यायला पाहिजे मला वॉफल. कोण शिकलं? काहीतरी एकदम इम्पॉर्टंट चालू. जेवतो तू घरी जा बाय. हा? तू जा डायरेक्ट आता घरी. जेवतो मी घरी. हा दाल खिचडी जेवून मग दाल 4 खिचडी वाजता इकडे येतो. शुभमच्या घरी येतो 4 वाजता. दाल खिचडी नाही खाणार. हा? अच्छा तिच्या घरी जाऊन जेवणार. हा तिच्या घरी जाऊन जेवतो. आईशी भेटतो फणस बिनस आंबे देतो. हा 4 वाजता तुला काय करायचं ते कर. अरे पण तुम्ही जेवणार ना 4 वाजता. हा तू आला की येणार आम्ही नाही तर कशाला आम्ही. शुभमला 1.5 तास बाकी. ये बाबा चल रे जा. अरे 20 मिनिटं खूप झाले त्याला. 20 मिनिटं लय झाले. तर भाई आता आम्ही निघालोय आमच्या घरी. राहताना आपल्याला मध्ये एक कॉन्टेंट घेऊन जायचं आहे तर तेवढा घेऊन जाऊ आपण रस्त्यात. आता निघाल्याने खूप ऊन येईल. लय गरम होते बेकार नेक्स्ट लेवल. ड्रायव्हर गाडी निघालो आपला गाडी निघालो भाई. काम करायचं. चलो. आपला मित्र काटे गावी गेला पण लयच अंधार झाला. हा आपला मित्र काटे गावी गेला पण जाता जाता गाडी देऊन गेला. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. फोन येतो रे.